मॉर्निंग. आज मी एक स्पेशल गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे. कोणती ती तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी जर तुम्हाला माझ्यासारखं जेवण बनवायला आवडत असेल, छान छान जेवण खाऊ घालायला आवडत असेल, पण त्यासाठी लागणारी तयारी करायचा जर कंटाळा येत असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण जेवण बनवताना जी तयारी करावी लागते ना, ती एकदम फास्ट आणि फटाफट होणार आहे. कशी काय? चला दाखवते. तर मी घेतलाय हा बजाजचा फूड प्रोसेसर आणि बऱ्याच दिवसापासून मला हा घ्यायचा होता बरं का. आणि फायनली आज मला तो रिसीव्ह झालेला आहे. आल्याच्या नंतर त्याची पॅकिंग अशी काहीतरी होती. ओपन करून पाहिल्याच्या नंतर खरंच खूप सुंदर दिसत होते. हा बजाजचा फूड प्रोसेसर आहे FX1000 DLX चा आणि हा मी ब्लॅक कलर मध्ये घेतलाय आणि खरंच खूप छान दिसतोय. त्यासोबत बरेच असे जार्स मला रिसीव्ह झालेले आहेत, पण त्यातला हा एक मेन इम्पॉर्टंट जार आहे ज्यासोबत आपण बऱ्याच अशा अटॅचमेंट लावून घेऊ शकतो आणि बरीचशी आपली कामं इझी करून घेऊ शकतो. त्यातली ही पहिली अटॅचमेंट ती म्हणजे माझी फेवरेट, ते म्हणजे पीठ मळण्यासाठी ही अटॅचमेंट आहे आणि खरंच खूप फ्लेक्झिबल आहे. कदाचित पीठ मळण्यासाठी आहे म्हणून ती दिली असेल. आता ही दुसरी आहे ती श्रेडिंगची आहे. यामध्ये आपण गाजरं वगैरे जे पण काही किसायच्या गोष्टी असतात ना, त्या आपण याच्यामध्ये किसून घेऊ शकतो. यामध्ये आपण गाजर, बीटरूट ह्यासारख्या गोष्टींचा ज्यूस करून घेऊ शकतो. त्यानंतर ही चॉपिंगची अटॅचमेंट आहे. यामध्ये आपण बऱ्याचशा भाज्या किंवा कांदा, टोमॅटो ह्यासारख्या गोष्टी चॉप करून घेऊ शकतो. ही आहे स्लायसिंगची अटॅचमेंट. आपल्याला ज्या पण गोष्टी स्लाइस करून घ्यायच्या आहेत त्या आपण याच्यामध्ये करून घेऊ शकतो. आपल्याला जशा पाहिजे असेल जाड, पातळ तशा साईज मध्ये आपण कट करून घेऊ शकतो, म्हणजे स्लाइस करून घेऊ शकतो. त्यानंतर हे आहे मसाला ग्राइंडर, जे छोटंसं भांडं येतं ते, आणि खरंच याची क्वालिटी खूप छान आहे. हा काही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाहीये, मी स्वतःच्या पैशाने हे घेतलेलं आहे. मला असं वाटलं की तुमच्यासाठी सुद्धा हा उपयोगी ठरेल म्हणून तुम्हाला दाखवतेय. खाली भांडं पूर्णपणे प्लेन आहे, त्यामुळे लिकेजची वगैरे काही शक्यता नाहीये. त्यासोबतच हे मोठं जार आहे ज्यामध्ये आपण बरेच असे जास्तीचे मसाले वगैरे वाटून घेऊ शकतो आणि ह्याचाही अगदी सेम आहे. ह्याचाही काही लिकेजचं वगैरे टेन्शन नाहीये. त्यानंतर येतं हा ज्युसर, आणि ज्युसरची जी कपॅसिटी आहे ना ती 50 to 70% आहे, त्यामुळे आपण बऱ्याच अशा फ्रूटचा एकदाच असा काही ज्यूस वगैरे काढून घेऊ शकतो आणि याची पण क्वालिटी एकदम छान आलेली आहे आणि समोरून बघायला सुद्धा एकदम छान वाटतो. त्यासोबत बरेचसे असे अटॅचमेंट किंवा पुशर्स वगैरे आलेले आहेत आणि असे बरेच अजून काही अटॅचमेंट आहेत ते आलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याचा लॉंग व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तो मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे मी याच्या सगळ्या डिटेल्स दाखवलेल्या आहेत. आता फूड प्रोसेसर आलाच आहे म्हटल्यावरती लगेच ज्यूस बनवून बघितला, तर बघा किती छान झाला ना हा ज्यूस. ना सीड्स बाजूला काढायचं टेन्शन ना अजून काही. त्यानंतर खास ज्या गोष्टीसाठी मी हे घेतलं होतं ती गोष्ट ट्राय करून बघितली, ती म्हणजे हे पीठ मळून बघितलं. पीठ टाकून घेतलं, त्यामध्ये थोडंसं टाकलं तेल आणि थोडंसं पाणी, आणि हो थोडंसं मीठ पण टाकलेलं बरं का. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत टाकत असं पीठ मळून घेतलं आणि खरंच इतकं छान लोण्यासारखं पीठ मळून झालं होतं ना, अगदी हाताने मळतो तसं. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा लिंक, और फॉलो और सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.